everyone, this is Neeta Mute and today we are start our topic kingdom planting. Last lecture we have seen about the introduction of kingdom planting, then characteristics of Thallophyta. Last lecture मध्ये आपण काय बघितलं होतं की किंगडम प्लांटी जे आहेत, किंगडम प्लांटी हा किंगडम प्लांटी कुठून आला, तर कसा आला की जे काही सायंटिस्ट होते आर.एच. व्हिटकर यांनी काय केलं की सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला डिवाइड केलं आणि त्यामधला एक किंगडम म्हणजे आपण काय सांगतो किंगडम प्लांटी. किंगडम प्लांटी मध्ये काय आहे, इट इन्क्लूड्स दी ऑल प्लांट आणि हे जे काही ऑल प्लांट्स आहेत ऑटोट्रॉपिक असतील, इन्सेक्टिव्हरस प्लांट आपण त्यामध्ये सांगतो सगळे प्लांट आहे. पण अगेन किंगडम प्लांटी इज क्लासिफाइड इनटू दी क्रिप्टोगॅम्स अँड phanerogams and cryptogams is again divided into the thallophyta, bryophyta and pteridophyta. thallophyta चे कॅरेक्टर आपण बघितलेले आहेत. thallophyta मध्ये आपण काय सांगतोय, thallophyta includes the mostly thalloid body or these are the mostly algae, these are the fresh water or marine water आहे. त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्लोरोफिल पिगमेंट प्रेझेंट असतात. देन स्टोर्ड फूड मटेरियल इन द फॉर्म ऑफ स्टार्च. वेगवेगळे आपण एक्झाम्पल बघितले, सम आर युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर, ब्रांच्ड, अनब्रांच्ड, अजून अल्टरनेशन ऑफ लाईफ सायकल आपण त्यामध्ये सांगतोय, गॅमेटोफायटिक अँड स्पोरोफायटिक. देर आर डिफरंट एक्झाम्पल्स ऑफ अल्गी. देन फ्यू अल्गी आर ग्रोइंग ह्यूज, मीन्स इट इज अबाउट द 60 मीटर. एक्झाम्पल आपण त्याचं बघितलं होतं सर्गॅसम. आणि हाच थॅलोफायटा आता आपण कंटिन्यू करतोय ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल पिगमेंट, किंवा आपण काय सांगतो वेगवेगळ्या प्रकारचे क्लोरोफिल पिगमेंट असतात, फोटोसिंथेटिक पिगमेंट असतात. ह्या बेसिसवर हा जो काही आपला डिव्हिजन थॅलोफायटा आहे, हा थॅलोफायटा डिव्हिजन डिवाइड होतोय इनटू दी 3 ग्रुप्स इन दॅट क्लोरोफायसी, फिओफायसी and rhodophycy on the basis of presence of various chlorophyll pigment. Now we are today going to learn about the first type of thallophyta, that is chlorophycy. आता आपण काय बघतोय, वेगवेगळ्या प्रकारचे क्लोरोफिल पिगमेंट असतात आणि ह्या क्लोरोफिल पिगमेंटच्या बेसिसवर थॅलोफायटा किंवा अल्गी हा 3 ग्रुप मध्ये क्लासिफाय झाला. पहिला ग्रुप आपण जो काही बघतोय तो आहे क्लोरोफायसी, दुसरा आपण बघतोय फिओफायसी, तिसरा असणार आहे रोडोफायसी. आता आपण काय बघतोय क्लोरोफायसी. नाउ वी आर सी द क्लोरोफायसी. द क्लोरोफायसी मीन्स इट इज द ग्रीन अल्गी. क्लोरोफायसी काय आहे, दिस इज द ग्रीन अल्गी. दे आर मोस्टली फाउंड इन फ्रेश वॉटर और ब्रॅकिश वॉटर और मराइन वॉटर. ब्रॅकिश वॉटर मीन्स स्लाइटली सलाइन, अशा पाण्यामध्ये आपल्याला ह्या सापडतात. द प्लांट बॉडी इज युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर, फिलामेंटस और कॉलोनियल फॉर्म. त्याच्यामध्ये प्लांट बॉडी आपल्याला युनिसेल्युलर दिसते, सिंगल सेल आपण त्यामध्ये सांगतोय, किंवा मल्टीसेल्युलर फिलामेंटस आपण सांगतोय. मल्टीसेल्युलर फिलामेंटसचे एक्झाम्पल आपण काय बघतोय, स्पायरोगायरा. द प्लांट बॉडी इज मल्टीसेल्युलर अँड filamentous, example Spirogyra. Or colonial form. Colonial form means some cells are come together and living as a colony. Example is wallbox. So this is the example of colonial form. Colonial form मध्ये काय होते की काही ज्या सेल आहेत या एकत्रित येऊन एक त्यांचा ग्रुप तयार होतो किंवा एक कॉलनी लाइक स्ट्रक्चर तयार होतो, त्याला आपण म्हणतो कॉलोनियल फॉर्म. कॉलोनियल फॉर्म ऑफ ग्रीन अल्गी एक्झाम्पल इज वॉलबॉक्स. Then next cell wall. Cell wall of this green algae is made up with cellulose. The cell wall is made up with cellulose. Then chloroplast. Next point, chloroplast. So here the different type of chloroplast is present. Different type or different shape of chloroplast is present. Some chloroplast is spiral or ribbon shape or disc shape. वेगवेगळ्या शेपचे क्लोरोप्लास्ट आहेत. स्पायरल क्लोरोप्लास्ट जर आपण बघितलं तर स्पायरोगायरा मध्ये आपल्याला हा जो काही स्पायरल शेप स्ट्रक्चर दिसते हा क्लोरोप्लास्ट आहे. सो इन स्पायरोगायरा क्लोरोप्लास्ट इज
form of starch. Next one, pyrenoids. So pyrenoids means the pyrenoids, it is the proteinous body. It is proteinous body which is present in chloroplast. The pyronet, it is the proteinous body which is present or located on the chloroplast. The next one, the most important character of green algae, it is rich in protein. Rich in protein, hence it is used as a food, even also used by the space traveler as a food. The example of this green alga, Chara, Chlorella, Spirogyra and Volvox. समजलं? याच्यामध्ये आपण काय बघतोय? आपण बघतोय थॅलोफायटा डिव्हिजन मध्ये तीन प्रकार पडतात ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स ऑफ डिफरंट टाइप ऑफ क्लोरोप्लास्ट. पहिला प्रकार आपण त्यामध्ये सांगतोय क्लोरोफायसी. क्लोरोफायसी म्हणजे आपण सांगतोय ग्रीन अल्गी. ह्या फ्रेश वॉटर मध्ये सापडतात किंवा ब्रॅकिश वॉटर मध्ये सापडतात किंवा मराइन वॉटर मध्ये सापडतात. त्याच्यामध्ये आपल्याला प्लांट बॉडी युनिसेल्युलर दिसते किंवा मल्टीसेल्युलर फिलामेंटस असते किंवा कॉलोनियल फॉर्म मध्ये प्लांट बॉडी असते. नेक्स्ट सेल वॉल जी आहे याच्यामध्ये इट इज मेड अप ऑफ विथ सेल्युलोज. नेक्स्ट क्लोरोप्लास्ट, वेगवेगळ्या शेपचे क्लोरोप्लास्ट आहे. काही डिस्क शेप असतात, काही स्पायरल शेप आपल्याला दिसतात, काही रिबन लाइक असतात. सो डिफरंट टाइप ऑफ क्लोरोप्लास्ट इज प्रेझेंट. रिझर्व फूड मटेरियल इज इन द फॉर्म ऑफ स्टार्च. ह्याच्यामध्ये फूड मटेरियल आपल्याला स्टार्चच्या फॉर्म मध्ये दिसतं. Pyrenoids, pyrenoids is the proteinous body which is located on the chloroplast. And next one, the most important character is green alga or chlorophyce. It is rich in protein, so hence used as a food, even also used by the space traveler. Examples of this green alga: Spirogyra, Chlorella, Chara and type of this thallophyta is Phaeophyce. Phaeophyce means brown algae. These brown algae are mostly fresh water or marine water. They are found in fresh water or marine water. Plant body is simple, filamentous, branched or unbranched. It consists of the holdfast, or the plant body consists of the holdfast. आपल्याला जे काही basic structure दिसते, this is the holdfast. There is a stalk-like structure which is known as style and leaf-like structure which is known as fronds. This is the photosynthetic agent. The तीन part मध्ये काय होते, plant body divide होते. The cell wall is made up of with cellulose, fucans and algin. Then the photosynthetic pigment or chlorophyll pigment present in this brown algae are the chlorophyll A, chlorophyll C and fucoxanthin. Then reserve food material is in the form of mannitol, laminaria and starch. Then economic important, this brown algae is also used as a food. The species like Sargassum or laminaria, this species is also as a food. Another one, some species of this brown algae is used for the production of hydrocolloids. Hydrocolloids, it is used in dressing. So some species like Ectocarpus and Fucus are used for the production of hydrocolloids, and these are the characteristics of brown algae or Phaeophyce. परत एकदा बघूया. These are mostly found in marine water or fresh water. The plant body is simple, filamentous, branched or unbranched. The plant body consists of holdfast, stalk-like structure, style, and there is a leaf-like photosynthetic agent which is known as fronds. The cell wall is made up of cellulose, fucans and algin. Then there is a photosynthetic or chlorophyll pigment present in this brown algae are the chlorophyll A, chlorophyll C and fucoxanthin. Food material, reserve food material is in the form of mannitol, laminaria and starch. The economic importance, it is also used as a food. The example, laminaria and Sargassum, and some species of these hydrocolloids is used for the production of hydrocolloids. Some species of brown algae, Ectocarpus and Fucus. So some species of this
Now the next class of Thallophyta is Rhodophyceae on the basis of presence of different pigment. In that there is a red algae. Rhodophyceae म्हणजे आपण काय सांगतोय red algae. Now these red algae are found in mainly marine water and fresh water. The plant body is thalloid. Thalloid म्हणजे काय असणार याच्यामध्ये आपल्याला plant body काय दिसते पसरट दिसते त्याला आपण म्हणतोय thalloid plant body. Now the plant body or the red algae, the cell wall of this red algae is made up of with cellulose, pectin and other carbohydrates. त्यांची cell wall ही pectin ची पण असते, cellulose ची पण असते आणि जे काही वेगवेगळ्या प्रकारचे किंवा other carbohydrates आहेत त्यांची सुद्धा ती बनलेली असते. Now the chlorophyll pigment present in this red algae are chlorophyll A, chlorophyll D and phycoerythrin. These three chlorophyll pigment are present. Then reserve food material in this red algae is in the form of floridane starch. Then the main economic importance of this red algae, it is used to make the powder of agar agar. So main economic importance is it is used to make the agar agar powder. agar agar आपण जनरली सांगतो सॉलिडिफाइंग पावडर असते जे आपण टिश्यू कल्चर टेक्निक मध्ये वापरतो. सो दिस agar agar which is used in tissue culture technique, it is the solidifying powder which is obtained from the red algae. जी काही रेड algae आहे ज्याच्यापासून ही agar agar पावडर बनते ते आहे Chondrus and Butteracospermum. याच्या काही दोन रेड algae आहेत ह्या रेड algae पासून काय बनणार आहे तिथे agar agar पावडर बनते. And another example of these red algae are Gelidium, Gracilaria and Polysiphonia. These are the example of these Rhodophyceae. So परत एकदा आपण बघूया आपण काय बघतोय डिव्हिजन थॅलोफायटा जो आहे त्या डिव्हिजन थॅलोफायटा मध्ये आपण काय बघतोय तीन सब टाइप्स बघितले ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स ऑफ डिफरंट क्लोरोफिल पिगमेंट. आपण पहिला बघितला होता फिओफायसी, त्याच्यानंतर आपण बघितला होता रोडोफायसी आणि क्लोरोफायसी. हा आपण तीन टाइप बघितले. आता ह्याच्यामध्ये आपण बघतोय रोडोफायसी म्हणजे रेड algae बघितली आपण, ग्रीन algae म्हणजे क्लोरोफायसी आपण सांगतो आणि फिओफायसी म्हणजे आपण सांगतोय ब्राउन algae. रेड algae चे कॅरेक्टर आपण सांगतोय these are found in marine and fresh water. Then plant is thalloid. Cell wall is made up of with cellulose, pectin and carbohydrate. The pigments chlorophyll A, D and phycoerythrin, these pigments are present. Stored food material is in the form of floridane starch. Then they are mainly used for the making the powder like agar agar powder which is used in tissue culture. Mainly the red algae like Chondrus and Butteracospermum are used for the production of this agar agar powder. The another example of this Rhodophyceae are Gelidium, Gracilaria and Polysiphonia. So this is about the division Thallophyta. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे the next division Bryophyta. First division we have seen that is Thallophyta. Thallophyta are mainly aquatic plant. Then on the basis of presence of chlorophyll pigment, these are divided into the three subgroups. These are the Phaeophyceae, Chlorophyceae and Rhodophyceae. Now the next division second, it is the Bryophyta. The Bryophyta are mainly terrestrial plant. These are mainly grow on land. So these are the first terrestrial plant which are grow on land. Then they also require the moist and shady places. म्हणजे आपण काय सांगतोय की हे जे आहे these are mainly grow in terrestrial plant and these are the terrestrial plant along with they require the moist place. Moist म्हणजे ओलसर जागा लागते. Along with they require the water for fertilization and completion of their life cycle. ज्यावेळेस हे लँडवर ग्रो होतात त्याच सोबत त्यांना काय हवंय पाणी शुद्ध हवंय रिक्वायर्ड दी वॉटर फॉर फर्टिलायझेशन. त्याच्यामुळे त्यांना आपण काय म्हणतोय amphibians plants because they require water and they grow on land. म्हणजे लँड अँड वॉटर ह्या दोन्हीमध्ये त्यांचा संबंध आहे ह्याला आपण म्हणतोय
this bryophyta shows the two stages, that is gametophytic stage and sporophytic stage. Gametophytic stage, it is the dominant stage, and another one is the sporophytic stage. Now this gametophytic stage, it is grow flat or it is prostate. Gametophytic stage, it is prostate or it is leafy structure. हे काय असणार आहे, प्रोस्टेट आहे किंवा आपल्याला लीफी स्ट्रक्चर दिसतं. While sporophytic stage, it is produce the spore into the capsule. हे आपल्याला जे काही कॅप्सूल सारखं स्ट्रक्चर दिसते याला आपण कॅप्सूल म्हणतो. त्या कॅप्सूल मध्ये काय केले जातात, स्पोर प्रोड्यूस केले जातात आणि ह्यालाच आपण म्हणतो स्पोरोफायटिक स्टेज. सो दिस इज द gametophytic stage and this is the sporophytic stage. Then in bryophyte there is a root like structure is present which is known as rhizoids. So there is a root like structure which is known as rhizoids. These rhizoids perform the two functions. First one, it attach the plant body to the substratum. हे काय करतात, प्लांट बॉडी जी आहे ती सबस्ट्रॅटम ला अटॅच ठेवतात and along with absorb the water. Root like structure is present which help to fix the plant into the soil or attach to the substratum, and another function is absorb the water. Now these rhizoids are of two types. Rhizoids आपल्याला दोन प्रकारचे दिसतात, unicellular and multicellular. आता unicellular rhizoids कसे असतील, like this, these are the unicellular rhizoids. While multicellular rhizoids म्हणजे आपल्याला अशा मल्टिपल सेल्स त्याच्यामध्ये दिसतील, त्याला आपण म्हणतोय multicellular rhizoids. So these are the characteristics. The bryophytes are mainly terrestrial plants. These are the first terrestrial plants. They found in moist and shady places. They need water for completion of their life cycle and for fertilization. Hence, they are known as amphibians plants. Then the life cycle of this bryophyte shows the gametophytic and sporophytic stage. The gametophytic stage, it is flat or prostate, while sporophytic stage, it is the shows the capsule-like structure, and this capsule produce the spores. Then there is a root-like structure which is known as rhizoids. Rhizoids perform the two functions: help or attach the plant to the substratum and also absorb the water. Then the rhizoids are of two types: unicellular and multicellular. Now this bryophytes is again classified into the further group. Into the further group, in that first Hepaticae. Now this Hepaticae, it is the primary group of bryophyta. The plant body of Hepaticae is flat. It is flat and creep on the surface or creep on the land. This flat plant body is known as thallus. This thallus is green in color, dorsiventral, prostate with unicellular rhizoids. आपण काय बघतोय, जे काही ब्रायोफायटा आहे, ब्रायोफायटा हा काय होते, क्लासिफाय होते. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट क्लास बघतोय Hepaticae. Hepaticae इज अ प्रायमरी ग्रुप ऑफ ब्रायोफायटा. याच्यामध्ये जी प्लांट बॉडी आहे ती फ्लॅट असते, त्याच्यामुळे त्या प्लांट बॉडीला आपण थॅलस म्हणतो. हा जो काही थॅलस आहे हा ग्रीन कलरचा आहे. डॉर्सिव्हेंट्रल आपण म्हणतो. डॉर्सिव्हेंट्रल म्हणजे डॉर्सल आणि वेंट्रल सरफेस गेट आयडेंटिफाय इझिली, बिकॉज फॉर द एक्झाम्पल देयर इज if this is the ventral surface or dorsal surface, then ventral surface shows the presence of rhizoids at their margin. जो काही ventral surface आहे, आपल्याला इथे स्केल्स असतात आणि
मिडलला जे आपल्याला दिसतात हे काय आहे, रायझॉइड्स. म्हणजे आपल्याला डॉर्सल आणि व्हेंट्रल पार्ट हा काय होतोय, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ रायझॉइड्स वी कॅन इझिली गेट आयडेंटिफाय, हेन्स इट इज नोन ॲज dorsoventral. Prostate, the rhizoids are present and these rhizoids are unicellular. So this is about the hepaticity. The example of this hepaticity are Rixia and Markensia. Okay, now the next one, this hepaticity include the another group which is known as anthocerotic. Hepaticity is include the another group which is known as anthocerotic. This anthocerotic is also shows the flat body, then shows the presence of rhizoids, and there is a horn-like structure which is known as sporophyte. Due to presence of these horn-like sporophyte, this anthoceros is also known as hornworms. Anthocerotic आपण त्यामध्ये सांगतोय, anthocerotic मध्ये सुद्धा आपल्याला फ्लॅट बॉडी दिसते, रायझॉइड दिसतात, रायझॉइडच्या सरफेसवर आपल्याला horn-like sporophyte दिसतात. Due to presence of this horn-like sporophyte, it is also known as hornworms. Example of these hornworms is anthoceros. So this is about the group. First group of Bryophyta, Hepaticity. त्याच्यामध्ये आपण बघितले फ्लॅट बॉडी, dorsoventral, green in color. Example Rixia and Markensia. Next आपण बघितलं